गरम होत आहे ना खूप. हो, पाऊस पडतो तेवढा पुरता जरा गारवा वाटतो, पण नंतर मग पुन्हा उकडायला लागतं. कितपत पाऊस आहे? पाऊस आहे बऱ्यापैकी. आज नाहीये, आज एवढा नाहीये. ताई नमस्ते. आवाज नाही आला बाई. कोण बोलतंय? रुपाली. रुपाली कविश्वर. हा नमस्कार. बरं झालं आलात. आताच मी सांगितलं पाहिजे ना. मी युट्यूबवरच ऐकत होते. सगळे ऐकल्यात मी. त्यामुळे आता आज वैद्य मॅडमचं तर मग झूम वर ऐकायला मिळतंय. छान. तेच मी म्हटलं काहीतरी गोंधळ झाला बऱ्याच जणांचा. म्हटलं लिंक आधीच पाठवलेली आहे पण ती त्यांच्या लक्षातच आली नाही की सगळ्या दिवसांसाठी तीच आहे. नाही पण युट्यूबवर पण व्यवस्थित येतं मॅडम, त्यामुळे काय म्हणजे असं काही नाही. कुठेही ऐकलं तरी ऐकायला मिळालं अशी कारण आहे ना. हो ते तर असतात, पण वक्त्यांना कसं अजून लोक खूप सारे दिसले की अजून त्यांचाही उत्साह वृद्धिंगत होतो ना. मग तुमच्यासारखी मंडळी पण हवी असतात ना श्रोते म्हणून समोर. नाही आम्ही असतो, बाईंना माहिती आहे आम्ही नेहमीच असतो. ओके चला, थँक्यू, धन्यवाद आल्याबद्दल. चला करूया मॅडम सुरुवात आपण आता. हो. नमस्कार. सर्व आभासी सभेमध्ये सम्मिलित झालेल्या अशा विद्वानांना, संशोधकांना, अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना हार्दिक स्वागत. एनाक्षर समाम्नाय अधिगम्य महेश्वरात कृष्णं व्याकरणं प्रोक्तम तस्मै पाणिनये नमः. पाणिनींना नमस्कार करून आजचा आपला व्याकरणाचा विषय आहे आणि म्हणून मुख्यत्वे पाणिनींना नमस्कार करून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत सप्ताह समारोहातर्फे संस्कृत स्त्री वैभव व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे आणि या मुंबई विद्यापीठाचे संस्कृत स्त्री वैभव व्याख्यानमालेचे आजचे सन्माननीय अतिथी म्हणजे डॉक्टर उमा वैद्य, ज्या माजी कुलगुरू म्हणून कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक येथे कार्यरत होत्या, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याविषयी सर्व सज्जनांची जी काही महती आहे ती लागू पडतेच, पण त्याच्यासोबतच त्यांची कार्यकुशलता ही अवर्णनीय आहे आणि म्हणूनच या कार्यकुशलतेविषयी म्हणताना मी त्यांचं वर्णन करेल. दाक्षिण्यम स्वजने दया परजने शाठ्यम सदा दुर्जने प्रीती साधुजने नयो नृपजने विद्वज्जनेषु आर्जवम शौर्यम शत्रुजने क्षमा गुरुजने ये चे एवं पुरुषाः कलासु कुशलाः तेषु एव लोकस्थितिः. त्यांची ही कार्यकुशलता अवर्णनीय आहे आणि म्हणून कुलगुरू पदाचा असलेला जो कारभार आहे तो सुद्धा त्यांनी लीलया पार पाडलेला आहे. आपल्या माणसाविषयी दाक्षिण्य, दया, शठांशी शाठ्य तर सज्जनांवर लोभ, शठांशी शाठ्य असाही काही खूप सारा प्रकार त्यांनी केलेला नसणार, कारण त्या सात्विक भावनेतून आणि सामोपचाराने अधिकाधिक काम करतात हे मला माहिती आहे. राजे लोकांशी नीती, पंडितांशी सरळपणा, शत्रुपायी शौर्य, वडीलधाऱ्यांविषयी सहनशीलता किंवा क्षमा, अशा प्रकारे कलाकुशलताने वागण्यात जी लोक तरबेज असतात त्यांचाच व्यवहारात निभाव लागतो किंवा त्यांच्या अनुरोधानेच सर्व लोक वागत असतात किंवा त्यांच्यावर जगाची परिस्थिती अवलंबून असते. कोणत्या व्यक्तीशी कसे वागावे यावरच लोकव्यवहार अवलंबून असतात आणि बाईंची हीच खासियत त्यांच्या यशस्वीतेमागील गमक आपल्याला सुचवते. तर अशा प्रकारच्या असलेल्या डॉक्टर उमा वैद्य यांचं मी विभागातर्फे विभाग प्रमुख म्हणून हार्दिक स्वागत करते आणि डॉक्टर माधवी नरसाळे मॅडमना विनंती करते की त्यांनी मॅडमचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आत्ताच आपल्याला कळलं की वैद्य मॅडम या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आहेत आणि त्याबरोबरच त्या मुंबई विद्यापीठाचा जो मुंबई विद्यापीठामध्ये जी एक चेअर होती, जे आसन होतं, अध्यासन होतं, RG भांडारकर प्रोफेसर ऑफ संस्कृत असं आणि गुरुदेव टागोर चेअर फॉर कंपॅरेटिव्ह लिटरेचर या दोन्ही असं अध्यासनांच्या त्या प्राध्यापक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. सध्या त्या अनेक कमिटीज वरती काम बघतायत. तसं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन वरती त्या मेंबर म्हणून आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज सिमला, तिथेही त्या मेंबर म्हणून काम करतायत. दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र, तिथेही त्या मेंबर आहेत. नंतर महर्षी संदीपनी वेद विद्या प्रतिष्ठान, तिथेही त्या सदस्य म्हणून काम करतात, त्यांच्या गव्हर्निंग बॉडीवरती. डेक्कन कॉलेजच्या मॅनेजमेंट बोर्डावरती आहेत. आणि त्याबरोबरच डेक्कन कॉलेजचा संस्कृत प्रोजेक्ट, संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्ट, त्याच्याही त्या बोर्डावरती सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. असा जो उंचावणारा आलेख आहे त्यांच्या कार्याचा, त्याला त्या मूळची पार्श्वभूमी अशी आहे की त्या BA आणि MA या दोन्ही पदव्यांकरता त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला होता आणि त्याचं त्यांना सुवर्ण पदकही त्यांनी हस्तगत केलेलं आहे. पण त्याबरोबर त्यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत, हिंदी आणि त्याचबरोबर त्या पाली भाषा सुद्धा त्या जाणतात. जेव्हा त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या तेव्हा त्यांनी एक प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. आणि त्यांच्याकडे चार पोस्ट डॉक्टरल स्टडीज त्यांच्याकडे 4 पोस्ट डॉक्टरल स्टडीज त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 7 पुस्तकं, 12 संपादित केलेली पुस्तकं आणि 3 पुस्तकं अजूनही त्यांची प्रेसमध्ये आहेत आणि ते लवकरच बाहेर येतील अशी आपण आशा करूया. आता अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर पुरस्कार तर अशा व्यक्तिमत्वांच्या मागे येत असतात. तर त्यांना जवळजवळ 20 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यातला सर्वात सन्माननीय पुरस्कार म्हणजे प्रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ ऑनर. सो प्रत्येक संस्कृतज्ञाला असं वाटतं की हा पुरस्कार आपल्याला प्राप्त व्हावा. तर तो पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. डीलिट पदवीने त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. ज्ञानवंत पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नंतर विद्यापीठाचा जो परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह अवॉर्ड असतो तोही त्यांना, विद्यापीठाचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जेव्हा होता तेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अनेक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, जसं मॉरिशस आहे म्हणा किंवा ऑस्ट्रेलियातली मोनाश युनिव्हर्सिटी आहे म्हणा, अशा अनेक देशांना त्यांनी भेट दिलेली आहे. अनेक अभ्यास मंडळांवरती त्या सदस्य म्हणून आहेत आणि त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, SNDT महिला विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई संस्कृत विभाग, या सगळ्या ठिकाणी त्या सदस्य म्हणून काम करत आहेत आणि होत्या सुद्धा. आणि एक्सटर्नल रेफरी PhD थिसिस करतात. त्यांनी त्या पुणे युनिव्हर्सिटी, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, अशा अनेक युनिव्हर्सिटीजवरती त्या PhD रेफरी म्हणून काम त्यांनी केलेलं आहे आणि करत आहेत. वेगवेगळ्या म्हणजे मला आठवतंय की जेव्हा त्या संस्कृत विभागामध्ये जेव्हा त्या प्राध्यापक होत्या त्यावेळेला त्यांनी एकदा सांगितलं की अगं माधवी, तुला माहितीये का माझ्या जबाबदाऱ्या किती आहेत? मी 42 कमिटीजची सदस्य आहे. म्हणजे एकाच वेळेला त्यांना इतक्या कमिटीजवरती हे केलं, त्यांची नेमणूक केलेली. विभागाचं ऍडमिनिस्ट्रेशन, ह्या कमिटीजचं काम आणि अत्यंत कुशल आणि कार्यतत्पर अध्यापन आणि संशोधन, ही सगळी शिवधनुष्य आहेत. ती सगळी शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलवलेली आहेत. आणि त्याचबरोबर मग एन्सायक्लोपीडिया म्हणा किंवा अशा अनेक वेगवेगळे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये सुद्धा त्यांनी तेव्हा कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. तर असं आपल्याला बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला असं लाभलं, हा आपलाच गौरव आहे आणि विभागातला नेहमीच त्यांचा अभिमान वाटलेला आहे. तर मी आता वैद्य मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद माधवी. सर्वेभ्यो सादरं नमो नमः. संस्कृतं नाम दैवी वाक्, ज्ञानराशि निबंधने, न्यूनं संपूर्णतां यायात् संस्कृताध्ययनेन वहा. संस्कृत भाषेच्या अभ्यासाने आमच्या वाणीतले आणि आमच्या लेखनातल्या साऱ्या न्यूनता दूर होऊन आमची वाणी अत्यंत प्रसन्न, स्वच्छ आणि शुद्ध व्हावी, यासाठी प्रथम मंगलाचरण करून आता व्याख्यानाला सुरुवात करते. संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉक्टर ताजणे, ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर नरसाळे, डॉक्टर शकुंतला गावडे, अन्य प्राध्यापक वर्ग,
आणि श्रोतृ समूह, संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठस्य संस्कृत स्त्री वैभवम अशा शीर्षकाची एक व्याख्यानमाला या विभागाने सुरू केली आणि आज माझं हे 6वं आणि शेवटचं व्याख्यान त्याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे. व्याख्यानाचा विषय आहे संस्कृत व्याकरण संशोधनातील दशा आणि दिशा. सर्वप्रथम मला या व्याख्यानासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी संयोजकांची अत्यंत आभारी आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट सांगायची की या व्याख्यानमालेचं जे स्त्री वैभवम असं शीर्षक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हा 6 जणींना बोलावलं हे तर खरंच आहे, पण आमच्या अगोदर म्हणजे 84-85 सालापासून या विभागाची धुरा सांभाळण्याचं काम स्त्रियांनी सुरू केलं आणि त्यातल्या प्रथम होत्या डॉक्टर श्रीमती डांगे. त्यांच्यानंतर डॉक्टर श्रीमती बाकरे यांनी हा कार्यभार सांभाळला आणि डांगेबाईंनी सुरू केलेली ही स्त्रियांच्या प्रमुखत्वाची परंपरा आज तागायत चालू आहे. या गोष्टीला आता 35 वर्ष झाली. तेव्हा या दोघीही जणींना जसं आपल्या घरच्या पूजेमध्ये आपण घरातल्या ज्येष्ठांना अगोदर वंदन करतो त्या पद्धतीने माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला या माझ्या दोन्ही विभाग प्रमुखांना मी सादर वंदन करते. मला त्या इथून दिसत नाहीयेत, पण या आभासी माध्यमाद्वारा, माध्यम जरी आभासी असलं तरी माझे नमस्कार मात्र सत्य आहेत हे त्यांनी समजावून दिलं. उपस्थित आहेत, बाकरेबाई उपस्थित आहेत. अरे वा, म्हणजे बाई ऐकतायत तर आता मी माझ्या विषयाला सुरुवात करते. खरं म्हणजे हे व्याख्यान संस्कृत माध्यमातून द्यावं अशी माझी इच्छा होती, परंतु व्याख्यानाचं माध्यम संस्कृत, विषय संस्कृत व्याकरण, त्या व्याकरणामध्येही संशोधन आणि विषयाच्या आवाक्याच्या मानाने मर्यादित वेळ, यातली प्रत्येक गोष्ट व्याख्यानाच्या रसहानीला कारणीभूत असते आणि म्हणून त्यातल्या त्यात व्याख्यान मराठीतून दिलं तर ते श्रोत्यांना कमीत कमी त्रासदायक होईल असं म्हणून ताजणे मॅडमनी व्याख्यान मराठीतूनच द्या असं मला सांगितलं आणि बाकीच्या गोष्टी माझ्यावर सोपवल्या. आता मुख्य विषयाकडे वळते. खरं म्हणजे मी माझ्या शीर्षकामध्ये दशा आणि दिशा असे 2 शब्द वापरलेत. त्यातला दशा हा जो शब्द आहे ना, तो नकारात्मक स्थिती दाखवतो. मराठीमध्ये एखाद्या अप्रिय स्थितीचं वर्णन करण्यासाठी आपण दशा असा शब्द वापरतो. काय ही तुला अवदशा आठवली आहे किंवा काय स्वतःची दुर्दशा करून घेतली आहेस, अशा वाक्यांमध्ये दशा शब्दाचा अर्थ फक्त दुर्दशा असाच असतो. एखादी चांगली स्थिती असेल तर आपण सुदशा म्हणत नाही, सुस्थिती म्हणतो, पण वाईट स्थिती असेल तर मात्र हमखास दुर्दशा म्हणतो. दशा या शब्दाला मुळात केवळ स्थिती एवढाच अर्थ असताना त्याला दुर्दशेशी जोडून दशा शब्दाचा अर्थच नकारात्मक करून टाकणं ही भाषेतली एक अपप्रवृत्ती असते. अशा प्रकारच्या अनेक अपप्रवृत्ती अलीकडे भाषांमध्ये आहेत असं आपल्याला दिसतंय आणि म्हणून आपण जे व्याकरणातलं संशोधन करायचं असं म्हणतोय त्यांचा मुख्य उद्देश या अपप्रवृत्ती नाहीशा करणं हा असायला हवा. समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रथम समस्या कोणत्या हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून व्याख्यानाच्या पूर्वार्धामध्ये दशा कोणची आहे हे आपण पाहणार आहोत आणि उत्तरार्धामध्ये त्या दशेच्या नकारात्मक भागाचा प्रवास सकारात्मक भागाकडे कसा होईल, म्हणजेच त्याची दिशा कशी बदलेल याचा आपण विचार करूया. आता पहिली जी समस्या आहे आपली ती म्हणजे शब्द संकोचाची आहे. हा सगळा तुमच्या अनुभवाचा विषय आहे म्हणून मुद्दाम सांगते. आपण मोबाईलवरती मेसेजेस पाठवतो. या मेसेजेसमध्ये कमीत कमी शब्द वापरणं
हे अधिकाधिक कौशल्याचं लक्षण आहे असं समजलं जातं. मी सुरुवातीला जेव्हा माझी मेल पहिल्यांदा लिहिली ना, तेव्हा तो जणू काही निबंधच होता. याच्यावरती मी ज्यांना मेल पाठवली त्यांनी मला लिहिलं की मेल लिहित असताना तडखडकरांच्या इंग्लिशचा वापर करायचा नाही. स्वल्पविराम, अर्धविराम, क्रियापद असं सगळं मेलमध्ये नसतं. अत्यंत अर्थवाही एवढेच मोजकेच शब्द लिहायचे असतात. संस्कृत भाषेच्या अभ्यासामध्ये हजारो पानं हाती लिहिणाऱ्या माईला मेल कशी लिहायची याचं ज्ञान तेव्हा झालं की आपण शब्द कमीत कमी वापरले पाहिजेत. वास्तविक पाणिनींनी त्याच्या सूत्रमय शैलीमध्ये अल्पाक्षरत्व हा गुणच मानला होता. परंतु शिक्षकाला मात्र असं कमी शब्दात बोलून चालत नाही. त्याला सूत्रमय पद्धतीने न बोलता भाष्य पद्धतीने बोलावं लागतं. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना आपला मुद्दा पटेपर्यंत निरनिराळ्या शब्दांमध्ये तोच पुन्हा पुन्हा सांगण्याची सवय लागते. लोकांच्या दृष्टीने ही वाईट सवय असते. पण या संशोधनाच्या बाबतीत मात्र दशांचा विचार करताना ही समस्या मला नक्की जाणवतेय की नुसता आपण शब्दांचा संकोच करतोय आणि त्यामुळे भाषा कमी वापरतोय असं नाही. आपण कित्येक वेळा अक्षरांच्या ऐवजी नुसत्या चित्रांवर क्लिक करतो. एखाद्याला नमस्कार करायचा असेल तर नमस्कार असं आपण लिहित नाही. हात जोडलेलं असं जे चित्र आहे त्याच्यावरती क्लिक करतो आणि पुढे जातो. म्हणजेच शब्दांची जागा आकृत्या किंवा चित्र घेऊ लागली असं जर व्हायला लागलं तर आपण पुन्हा आदिमानवाच्या चित्रलिपीकडे जातोय की काय अशी शंका येते. आता हे जर असंच होत राहिलं तर ह्याचा दुष्परिणाम कोणता होईल की शब्दच वापरायचे नसतील तर त्यांच्या संबंधीची वाक्यरचनेची पद्धती, त्या संबंधीचे नियम, विशिष्ट विभक्त्यांचे विशिष्ट अर्थ, त्यांच्यासाठी विशिष्टच विभक्त्यांचा प्रयोग, हे जे सगळं व्याकरणाचं क्षेत्र आहे ते पूर्णतः निरुपयोगी होऊन जाईल. आणि मग माणूस बोलायला लागल्यापासून ते संगणकासाठी सर्वोत्कृष्ट भाषा म्हणून संस्कृतचा जो प्रवास झाला त्या प्रवासातले मधले सगळे टप्पे हे फुकट गेल्यासारखे होतील. अमरकोशांच्या रचना, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत आणि अन्य भाषांमधल्या डिक्शनरीज म्हणजे शब्दकोश, हे सगळं तयार करण्यासाठी संस्कृतच्या आमच्या पूर्वजांनी 5000 वर्ष खर्ची केली आहेत आणि आम्ही या भाषा संकोचाने त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी तर पाडत नाहीये ना. अशा प्रकारचा विचार ही एक मला पहिली महत्वाची समस्या वाटते. दुसरी समस्या अशी आहे की आपण व्यवहारामध्ये भाषा वापरतच नाहीये असं नाही. आपली परीक्षा पद्धती ही अजूनही लेखनाधारित असल्यामुळे विद्यार्थ्यांना भाषेचं वाचन आणि लेखन हे करावंच लागतं. पण तेही करत असताना आपण भाषेच्या शुद्धीकडे फारसं लक्ष देत नाही, ही आपली दुसरी समस्या आहे. शुद्ध भाषा ही अर्थवाही असते. भाषा जर अशुद्ध झाली तर अर्थ विपर्यय होतो, उच्चारण बदलतं, अशा अनेक समस्या त्यातून निर्माण होत असतात. पण भाषा शुद्धीची हल्ली गरजच नाहीये अशा प्रकारची एक सामाजिक प्रवृत्ती निर्माण होतीये. त्याला या मुलांच्या भाषेमध्ये भापो असं म्हणतात. म्हणजे काय, भावना पोचल्या ना मग झालं. तर तो शब्द शुद्ध कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला काय सांगायचंय हे अशुद्ध शब्दातून सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. मग मी शुद्धच भाषा बोलली पाहिजे असा आग्रह कशासाठी असं विचारणारे विद्यार्थी सुद्धा आजकाल आपल्याला दिसतात. थोडक्यात म्हणजे भाषा शुद्धीकडे आपण फारसं लक्ष देत नाही. पण इतकं असलं तरीही आज एकाच घरातल्या आजोबांची भाषा त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या नातवाला समजते. आपण असं म्हणतो की भाषा दर 10 कोसावर बदलते. असंच नाहीये.
भाषा घरामध्ये सुद्धा बदलते. पण तरीही आजोबा काय म्हणतायत हे नातवाला समजतं. ते त्याला मान्य नाही झालं तरी चालेल, पण समजतं. नातवाला सुद्धा आजोबा काय बोलतायत हे निश्चित समजतं. पाणिनींनी ज्या भाषेचं व्याकरण लिहिलं ती वैदिक आणि लौकिक भाषा 2500 वर्षापूर्वी होती, तीही आज आपल्याला समजते. आपल्याला वेदांची भाषाही समजते. या सगळ्याचं कारण या भाषांमध्ये काही प्रकारचं साम्य म्हणजे शब्दावलीचं, वाक्यरचनेचं आणि भाषा बोलण्याच्या नियमांचं म्हणजेच व्याकरणाचं असल्यामुळे आज भाषेमधला हा संवाद शक्य झालेला आहे. त्यामुळे व्याकरण किंवा भाषा यांना सर्वतः दूर करून आपल्याला चालणार नाही. म्हणून हे जे सादृश्य व्याकरणाने आपल्याला दिलंय त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ही वेळीच दूर केली पाहिजे, नाहीतर ती आपल्या संशोधनातली एक आणखी महत्वाची समस्या ठरणार आहे. आता मी तिसऱ्या समस्येकडे वळते. ही केवळ संस्कृत व्याकरणाबद्दलची समस्या आहे असं नाही, ती एकूणच संशोधनाबद्दलची समस्या आहे. आता आमच्यापैकी बऱ्याच जणांकडे PhD प्रबंध तपासणीसाठी येत असतात. यांची अलीकडच्या प्रबंधांची जर आपण शीर्षक पाहिली तर आपल्या संशोधनाचा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय म्हणजे घसरत चाललाय हे आपल्याला स्पष्ट दिसतं. पहा कशी असतात प्रबंधांची शीर्षक. एखाद्या पुस्तकाचं चिकित्सात्मक अध्ययन, दुसऱ्या एखाद्या पुस्तकाचं समीक्षात्मक अध्ययन, मग 2 पुस्तकं एकत्र करून त्यांचं तौलनिक अध्ययन. अशा प्रकारच्या अध्ययनाच्या विषयांमुळे एकतर विषयांमध्ये तोचपणा येतोच आहे आणि संशोधनाची एक पठडी तयार झालेली आहे. पहा हे संशोधन सुद्धा खरोखर मौलिक आणि स्वतःचा विचार सांगणारं असतं तर ते सुद्धा स्वागतार्हच होतं. पण विशेषतः ज्या ठिकाणी तौलनिक अभ्यास केलेला असतो त्या ठिकाणी त्या 2 पुस्तकांच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या क्रिटिकल एडिशन्स म्हणजे चिकित्सक आवृत्त्या यांच्यामधले भाग हे कटपेस्ट करून या 10 पुस्तकांचं एक 11वं पुस्तक तयार केलं जातं. ते माहितीपूर्ण असतं पण ते संशोधन नसतं. त्यामुळे मौलिक संशोधन नाही हे लोकांना जाणवलेलं आहे आणि ते बोलून दाखवतात. खरं म्हणजे रिसर्च इज समथिंग दॅट विच इज सीन बाय एव्हरीबडी बट नॉट ऑब्झर्व्ड बाय एनीबडी. म्हणजे सगळ्यांनी त्या 10 पुस्तकांचा जरी अभ्यास केला तरी त्यांना न सापडलेली पण तुम्हाला सापडलेली अशी एखादी गोष्ट जर आपण आपल्या प्रबंधामध्ये दाखवू शकलो तर ते मौलिक संशोधन होतं. पण मला समस्या जी वाटते ती ही आहे खरी की आपल्याला मुळात आज संशोधन करायचंय का आपल्याला केवळ PhDची डिग्री मिळवायची आहे. संशोधन आणि PhDची डिग्री याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. या आपल्या PhD डिग्रीला का महत्व प्राप्त झालं? कारण ती API स्कोअरशी जोडली गेली, ती प्रमोशन्सची जोडली गेली. इतकंच काय, ती 7व्या वेतन आयोगाशी सुद्धा जोडली गेली. त्यामुळे संशोधन किती मोलाचं आहे यापेक्षा आमचे आर्थिक संपन्नतेचे मार्ग मोकळे झाले की नाही हा आपल्या संशोधनाचा खरा महत्वाचा गाभा ठरू पाहत आहे. ही समस्या आहे. पूर्वी ज्ञानासाठी ज्ञान होतं, ती वृत्ती आणि प्रवृत्ती असं दोन्ही बदलतंय आणि आपलं संशोधन हे आता पैशाशी, द्रव्याशी किंवा आर्थिक स्थितीशी जोडलं गेलंय आणि म्हणून त्याची विद्याशाखीय महत्ता जी आहे ती कमी व्हायला लागली आहे असं एकूण चित्र दिसतंय. आता मुद्दा असा की आपल्या संशोधनाची एक पठडी ठरली आहे असं मी म्हटलं. त्याचं कारण काय की MA झाल्यानंतर आपल्या पुढे 3 पर्याय असतात. एकतर नोकरी करणं,
ती गोष्ट दिवसेदिवस कठीण व्हायला लागली. दुसरं, मुलींच्या बाबतीत विवाह करणं, तोही योग आपल्या हातात नाही. आणि तिसरं, संशोधन करणं, याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, म्हणून मंडळी संशोधनाकडे वळतात. मी मुलींच्या विवाहाचा जो प्रश्न उपस्थित केला ना, त्या संबंधी एक गमतीशीर गोष्ट सांगते. आमचे एक मित्र आहेत, ते एक ओळ नेहमी स्त्रियांच्या संशोधनाबाबत जाहीरपणे सांगतात. ती अशी आहे, वरम संशोधनम तावत, वरम संशोधनम तावत यावन्न वरशोधनम. जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंतचा टाइमपास म्हणून मुली संशोधन करतात, असं जाहीर व्याख्यानांमधून मी ऐकलंय. त्याचा मला अतिशय त्रास होतो. पण समाजाचं जर हे मत असेल तर ते बदलण्यासाठी आपल्या संशोधनामध्ये खोली, विस्तृतता आणि मौलिक अशा प्रकारचं अध्ययन हे असायलाच पाहिजे. आणि हे जर नसेल तर आपल्या संशोधनाला समाज मान्यता मिळणारच नाही. ही तिसरी समस्या. या समस्येच्या मुळाशी आणखीन एक गोष्ट आहे, ज्याला मी पठडी असं म्हणते. MA झाल्यावर संशोधन करण्याचा निश्चय झाला, चांगली गोष्ट आहे. आता कशावर संशोधन करायचं? वास्तविक संशोधनाचा विषय हा आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्या पुढे ज्या समस्या येतात त्यांच्या निराकरणाची स्थिती असा असायला पाहिजे. पण आपल्याला फारशा समस्या खरं म्हणजे पडतच नाहीत. त्यामुळे आपण विषयासाठी आपल्या मार्गदर्शकाकडे जातो. हा मार्गदर्शक कसा ठरतो? ज्याच्याकडे मुलांच्या PhD भराभर होत आहेत, किंवा आपण विद्यार्थी असताना जो शिक्षक आपल्याला आवडत होता त्याच्याकडे आपण मार्गदर्शक म्हणून पाहतो. त्याच्याकडे गेल्यानंतर आपण हेच सांगतो की मॅडम, मला PhD करायची आहे, पण माझ्याजवळ विषय नाहीये, तुम्ही मला एखादा विषय सुचवा. ठीक आहे, म्हणजे विषय आपला नाही, विषय दुसऱ्यांचा. मग शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहमतीने एक विषय ठरतो, कारण की मार्गदर्शकाकडे 5-6 विषय तयार असतात. तो विषय ठरल्यावर मार्गदर्शक विद्यार्थ्याला अशी सूचना करतो की आता आपण हा विषय निश्चित केलाय, तर या विषयीचा एखादा राईटअप लिहून आणा की तुमच्या मनात या विषयाबद्दल काय आहे. खूपशा प्रयत्नांनंतर भरपूर वेळ घालवून आपण विषय घेऊन त्यांच्याकडे जातो, तो राईटअप देतो. आता PhDचा विषय हा विद्यापीठामध्ये मान्य व्हावा लागतो. तो मान्य होण्यासाठीचं जे फॉर्मॅट आहे, ज्याला अबस्ट्रॅक्ट असं म्हणतात, त्याचा एक विशिष्ट ढाचा आहे. मग तो आपला राईटअप त्या ढाच्यामध्ये प्रयत्नपूर्वक बसवला जातो आणि मग तो ॲबस्ट्रॅक्ट या नावाने रिसर्च रेकॉग्निशन कमिटीकडे जातो. तिथे तो मान्य होतो किंवा अमान्य होतो. अमान्य झाला तर रिव्हाइज करून पाठवतो, मग मान्य होतो. इथे एक भाग संपतो. आता विषय मान्य झाल्यावर ती काय 250-300 पानं लिहायची आहेत, त्यांच्या माहितीसाठी आपली धावाधाव सुरू होते. मी आपला रिसर्च दर्जा का घसरतोय याचं विवेचन करते. आता आपल्याजवळ 4 वर्ष आहेत. आता बंधन आहे की PhDचा अभ्यास हा 4 वर्षात पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यातले शेवटचे जे 6 महिने असतात ते टायपिंग, डायक्रिटिकल मार्क्स, आणखी काय सांगितलेल्या सुधारणा, बिब्लिओग्राफी, अपेंडिक्स वगैरे तयार करणं, शेवटी बाइंडिंग आणि सबमिशन या कामासाठी ते 6 महिने राखलेले असतात. पहिल्या 6 महिन्यांमध्ये सुरुवात कशी करायची हेच कळत नाही. म्हणजे 4 वर्षांपैकी अभ्यासाचा वेळ हा 3च वर्ष राहिला. त्यात अनेक व्यावहारिक विवाह झाला असला तर विवाहोत्तर अडचणी असतात आणि प्रत्यक्ष अभ्यास आपण किती वेळ करतो हा खरोखर संशोधनाचा विषय ठरतो. आता ही एवढी माहिती गोळा करण्यासाठी एक 100, 150, 200 आपल्या कपॅसिटी प्रमाणे पुस्तकं वाचायची. आम्हाला काही पुस्तकांचे संदर्भ मिळतात, पण आम्ही ती सगळी वाचत नाही. आपलं संशोधन सखोल का नसतं याबद्दल मी बोलतेय.
की त्या पुस्तकांच्या अनुक्रमणिका आम्ही बघतो वेळ वाचवायला. त्यात आमच्या विषयाशी संबद्ध असं कुठलं प्रकरण आहे हे बघतो आणि संपूर्ण 300-400 पानांच्या पुस्तकामधली 30-40 पानं वाचतो. पण बिब्लिओग्राफीमध्ये मात्र हे पुस्तक वाचलंय अशा प्रकारची नोंद करतो. याच्यात आपण केवळ परीक्षकाला फसवत नाही, आपण स्वतःलाही फसवतो. जेवढं वाचायला हवं होतं तेवढं आपण वाचत नाही. ज्ञानासाठी ज्ञान ही आपली प्रवृत्ती नाही. जेवढं गरजेपुरतं आहे त्या 30-40 पानातून आम्हाला जे काय 1-2 पानांची माहिती मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप करत असतो. म्हणून आपल्या संशोधनाला दर्जा राहत नाही. या व्यतिरिक्त आणखीन पण पुष्कळ अडचणी त्याच्यामध्ये असतात. पर्यायाने 3 वर्षामध्ये अभ्यास घाईघाईने संपवून आम्ही आमचा प्रबंध सादर करतो. ही एक वास्तविक संशोधनाचा दर्जा कमी करणारी अशा प्रकारची समस्या आहे. संशोधन हा शब्दच मुळात सम अधिक शुद्ध धातूपासून तयार झाले की ज्याच्यामध्ये शुद्धी, शोधनं अशा प्रकारचा अर्थ सांगितलेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये रिसर्च यासाठी समांतर म्हणून संशोधन हा शब्द नाही वापरतो, पण महाराष्ट्राबाहेर याला अनुसंधान असा शब्द वापरला जातो. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा अशा प्रकारची अनुसंधान संस्था स्थापन करणं असा विषय आहे. आपण जे संशोधनाला पठडीत टाकलंय आणि त्याचा समाजाला उपयोग होत नाहीये असं जे माझं म्हणणं आहे त्याचं आणखीन एक उदाहरण सांगते. आपला थिसिस सबमिट झाला की त्या दिवशी आपण एक नकारात्मक प्रतिज्ञा करतो. आपण 3 वर्ष अभ्यास करून एवढे दमलेलो असतो की आता थोडे दिवस मी या प्रबंधाला हात लावणार नाही असं आपण त्याच दिवशी ठरवतो आणि त्याप्रमाणे आपला तो थिसिस कपाटामध्ये जातो. आता पुढे त्याचं परीक्षण, मग तोंडी परीक्षेची तारीख, हे सगळं होईपर्यंत 5-6 महिने जातात. तोपर्यंत तो प्रबंध कपाटातच असतो. एक दिवस अचानक आपल्याला कळतं की अमुक तारखेला आपली तोंडी परीक्षा होणार आहे आणि मग तो प्रबंध आपण घाईघाईने काढतो. आपण काय लिहिलेलं आहे हे पुन्हा एकदा चाळून बघतो, कारण उद्या त्याच्यावरती प्रश्न येणार असतात. डिग्री मिळते आणि प्रबंधाच्या 5 कॉपीज ज्या आपण त्यावेळी सबमिट केलेल्या असतात, एक आपल्या शिक्षकाची, एक सेक्शनची, एक विभागाची, 1-2 परीक्षकांच्या, ह्या सगळ्या आपल्याला मिळालेल्या डिग्री नंतर 5 कपाटांमध्ये कुलूप बंद होतात. बाकीचे कोण ते किती वाचतात हा वेगळाच मुद्दा आहे. आपण तरी PhD नंतर आपला प्रबंध किती वेळा वाचला हाही प्रश्न आपण आपल्याला विचारलाच पाहिजे. आता यानंतर मी चौथी आणि शेवटची समस्या सांगणार आहे, कारण ही दशा आहे संस्कृत व्याकरणाच्या संशोधनाची. आणि संस्कृतात असं म्हणतात, उपायम चिंतयन प्राज्ञः अपायमपि चिंतयेत. म्हणजे तुम्ही एखाद्या कामाला जर सुरुवात करणार असाल तर काम कसं करायचं हे तर ठरवाच, पण संभाव्य विघ्न कोणती आहेत यांचाही विचार करा. माझ्या या व्याख्यानामध्ये मी हा क्रम थोडा बदललाय. उपायम चिंतयन म्हणायच्या ऐवजी मी अपायम चिंतयन प्राज्ञः उपायमपि चिंतयेत असं म्हणते, कारण या आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या या तुम्हाला माहीतच आहे. मग त्यांचं समाधान कसं करायचं, त्यांचं निराकरण कसं करायचं हे व्याख्यानातून सांगणं महत्वाचं असल्यामुळे दशा या शीर्षकाखाली ज्या समस्या येतात तो माझ्या व्याख्यानाचा पूर्वार्ध आहे. म्हणून त्या समस्या कमीत कमी शब्दात सांगाव्यात आणि कमीत कमी संख्येत सांगाव्यात, म्हणून मी तुम्हाला केवळ 4 समस्या सांगायच्या असं ठरवलेलं आहे. त्यातली आता समस्या म्हणून असलेली चौथी आणि शेवटची गोष्ट. अलीकडे विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती म्हणून भरपूर पैसे मिळतात. अगदी 30,000 पासून 50,000 पर्यंत तुमचं प्रोजेक्ट ज्या स्वरूपाचं असेल त्या स्वरूपाची संशोधन वृत्ती ही तुम्हाला मिळतच असते. आणि म्हणूनच
संशोधन हा नोकरीचा पर्याय आहे असं समजून मंडळी संशोधनाचा कालावधी वाढवतात. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत संशोधनातून तरी पैसे मिळावेत अशी त्यांची भावना असते. असं असल्यामुळे आपलं संशोधन समाजोपयोगी आहे किंवा नाही याची आपण फारशी कधी चिंताच करत नाही. आणि म्हणूनच आपल्या संशोधनाला समाजामध्ये मौलिकता प्राप्त होत नाही. वास्तविक आपल्याला संशोधन वृत्तीचे जे पैसे मिळतात ते सामान्य माणसांनी भरलेल्या करामधून मिळतात. त्यामुळे आपण जर सामान्य माणसाचा पैसा आपल्या संशोधनासाठी वापरत असू तर त्याचा फायदा त्या माणसाला झालाच पाहिजे. ही भाषा संशोधकांची सामाजिक जबाबदारी आहे. पण आपण याचा फारसा विचारच करत नाहीये आणि म्हणून आहे त्याच पद्धतीचं संशोधन करणं आणि ग्रंथालयांची कपाटं भरणं या पलीकडे आपल्या संशोधनाची गती नाही असं मीच केवळ म्हणते असं नाही, असं सामाजिक म्हणतात. हे ऐकत असताना मला अतिशय दुःख होतं. मगाशी मी तुम्हाला एक विधान सांगितलं होतं, आता दुसरं सांगतेय की ज्याच्यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव आपल्याला कशी राहिलेली नाहीये हे चित्र स्पष्ट होत आहे. ते वाक्य असं आहे की द टीचर्स अँड रिसर्च ऑफ टुडे आर डिसेमिनेटिंग फ्रॉम द ओरिजिनल फंड ऑफ नॉलेज विदाउट ऍडिंग एनी न्यू थिंग टू इट. खरंय का हे? याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून चौथी समस्या ही होती की सामाजिक जाणीवेचं भान आणि समाजोपयोगी संशोधनाचं भान ठेवून आपण आपलं संशोधन सादर करायला हवं. इतका वेळ मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाची पार्श्वभूमी तयार केली. ती करत असताना समस्या 1, समस्या 2 अशा प्रकारचं विवेचन मी केलं. मात्र समस्यांच्या निराकरणाचं जे मी विवेचन करणार आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे आकडे नाहीत. त्याचं कारण हे निराकरण किंवा समस्यांचं समाधान हे एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. त्यांची शृंखलाबद्ध रचना आहे. म्हणून या समस्येचं हे समीकरण किंवा समाधान आहे अशी रचना मी करणार नाही, तर सर्व समस्यांचा मी एकत्रितपणे विचार करणार आहे. मगाशी मी भाषा शुद्धीबद्दल बोलत होते. भाषा बोलत असताना किंवा मुलगा नव्याने भाषा बोलणं शिकत असताना तो कधीही व्याकरणाचं पुस्तक हातात धरून भाषा बोलत नाही. त्याचे पालक, त्याचे शिक्षक आणि त्याचा मित्रवर्ग यांची जी भाषा असते तीच नव्यानं बोलू लागणाऱ्या मुलाचीही भाषा असते. त्यामुळे मुळात भाषा शुद्धी ही जर आणायची असेल तर ती या 3 घटकांसाठी प्रामुख्याने आणली पाहिजे. आणि म्हणून नव्या प्रकारचे शुद्ध वाक्यांचे सचित्र तक्ते करण्याचं काम अलीकडे सुरू झालंय आणि ते तक्ते बालवाड्यांमध्ये लावणं हाही एक नवा उपक्रम, चांगला उपक्रम आहे. आता संशोधनाचा प्रबंध तयार करणं या पठडीपासून आपण थोडं दूर यायला हवं आणि काळानुरूप आपल्या संशोधनाची दिशा आणि पद्धती ही बदलायला हवी. याच्यासाठी म्हणून मी असं म्हणेन की संस्कृत शिक्षणाच्या पद्धती, पूर्वीची पंतोजी पद्धत तर आता नाहीच आहे, पण BEd MAd ची मुलं यांनी संस्कृत शिकवण्यासाठी नवी आकर्षक मॉडेल्स तयार करायला पाहिजेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून संस्कृतचं अध्ययन, अध्यापन आणि संस्कृतातून मनोरंजन हे कसं होईल हे पाहणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की भाषा ही प्रवाही अशा प्रकारची असते. पाणिनीने जे व्याकरण केलं ते वेदांचं म्हणजे 5000 वर्षापूर्वीच्या भाषेचं केलं आणि लौकिक भाषेचं म्हणजे 2500 वर्षापूर्वीच्या भाषेचं केलं. ते अत्यंत अचूक, अत्यंत परिपूर्ण आहे. याबद्दल मी पाणिनीला सर्टिफाय करण्याची अजिबात गरज नाहीये. पण आजचं संस्कृत आणि पाणिनी कालामध्ये जे बोललं जात होतं किंवा लिहिलं जात होतं ते संस्कृत
यांच्यात पुष्कळ फरक पडलाय आणि सगळ्याच भाषांमध्ये असा फरक पडत असतो. मग जर भाषेच्या शब्दावलीमध्ये, भाषेच्या उच्चारणामध्ये, शब्दांच्या अर्थछटांमध्ये आणि व्याकरणामध्ये बदल होत असतील तर या बदलांसाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. भाषा बदलली तर त्या भाषेसाठी नवीन व्याकरण निर्माण करण्याची जबाबदारी तत्कालीन संशोधकांची असते, हे लक्षात घेऊन. पाणिनीच्या व्याकरणाची पुनर्रचना करा असं मी म्हणणार नाही, वो तो हमारे बस की बात ही नाहीये. पण सध्याच्या संस्कृतचं किंवा कुठल्याही सध्या चालू असलेल्या भाषेचं व्याकरण नव्याने रचणं, याच्यासाठी संशोधन करणं हे आपल्याला शक्य आहे. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्याशिवाय आणखीन एक नवा प्रकार, तो असा गमतीचा आहे बरं का, मनोरंजक आहे. आपल्याला व्याकरणाचे नियम शिकवत असताना त्यांची काही उदाहरणं शिकवली जातात. ही उदाहरणं आपण वर्षानुवर्ष अजून तीच वापरतोय. कर्तरी प्रयोगाचं उदाहरण देताना देवदत्तः ओदनम पचती, त्याचा कर्मणी प्रयोग करताना देवदत्तेन ओदनः पच्यते, त्याचं प्रयोजक करताना देवदत्तः यज्ञदत्तेन ओदनम पाचयति. देवदत्ताशिवाय आणि यज्ञदत्ताशिवाय आपल्याला दुसरा कोणी माणूस भेटत नाही आणि ती दोघंही ओदनाशिवाय दुसरं काही शिजवत नाहीत. किती वर्षानुवर्ष आपण तीच उदाहरणं देत राहणार आहोत. आपल्या उदाहरणांमध्ये नाविन्य आणून विद्यार्थ्यांना ती मनोरंजक वाटतील अशा प्रकारची काही उदाहरणांची रचना होणं आवश्यक आहे. म्हणून कोणी संशोधक किंवा संशोधिका यांनी अशा प्रकारची व्याकरणात आलेली सगळी उदाहरणं एकत्रित करावीत आणि त्यांच्यातला व्याकरणाचा नियम न बदलता आधुनिकता ही उदाहरणाला कशी देता येईल हे पाहायला पाहिजे. आणखीन एक गंमत सांगते. पाणिनीय व्याकरण हा विषय व्याकरण संशोधनाविषयी बोलताना 100 वेळा येणं अपरिहार्य आहे. कारण पाणिनींनी नुसती अष्टाध्यायीची रचना केली आहे असं नाही. त्याचा हा जो अष्टाध्यायी नावाचा जगडव्याळ प्रबंध आहे तो तयार करत असताना ज्याला ब्लूमफिल्डनी द हायेस्ट मॉन्युमेंट ऑफ ह्युमन इंटेलिजन्स असं म्हटलं आणि ज्याचा आम्ही व्याकरणाचे अभ्यासक मोठ्या कौतुकाने आणि आदराने पुन्हा पुन्हा उल्लेख करतो, ती अष्टाध्यायी कशी तयार झाली हा प्रबंध तयार करत असताना पाणिनींनी पूर्वीचं वाङ्मय वाचलं वगैरे हे सगळं आपल्याला माहित आहे. त्याच्याशिवाय या होमवर्क बरोबर त्यांनी फील्डवर्क खूप केलं. मार्केट सर्व्हे असं आपण ज्याला म्हणतो तो त्यांनी प्रचंड प्रमाणात केला. युधिष्ठिर मीमांसक या नावाचे संस्कृतचे मोठे स्कॉलर आहे. त्यांनी व्याकरणशास्त्र का इतिहास या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी पाणिनींनी अष्टाध्यायी लिहिण्यापूर्वी म्हणजेच आपला संशोधन प्रकल्प सादर करण्यापूर्वी किती काम केलं होतं त्याचं वर्णन त्यांनी त्याच्यात दिलंय. आपल्या संशोधनाला व्यावहारिक मूल्य प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगते मी. तर तो गावागावात फिरला, नगरानगरात फिरला, गावची भाषा नगराची भाषा यांच्यामध्ये काय फरक असतो त्याची निरीक्षणं नोंदवली. तो गुरुकुलांमध्ये गेला, गुरु शिष्य कोणत्या भाषेत संवाद करतात हे त्यांनी नोंदवलं. त्याचबरोबर तो बाजारात गेला, तो देवळात गेला, जिथे जनसमुदाय जमतो त्या सगळ्या ठिकाणी तो गेला आणि वेगवेगळ्या जाती जमातींचे म्हणजे बोलण्याच्या जाती जमातींचे लोक कशा प्रकाराने बोलतात या सगळ्याचं त्यांनी निरीक्षण केलं. तो यंत्रागारात गेला म्हणजे कारखान्यांमध्ये गेला, तसाच तो नृत्यागारात पण गेला, नृत्य शाळांमध्ये पण गेला आणि प्रत्येक शास्त्राला त्याची एक पारिभाषिक अशी संज्ञावली असते. त्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याला अनुसरून त्यांनी आपले व्याकरणाचे नियम बनवले. व्याकरणाचे नियम म्हटलं की आपण घाबरूनच जातो. वास्तविक व्याकरणाच्या नियमांमध्ये ताठरता नाही, कारण
आधी नियम बनले आणि मग आपल्याला त्याच्यानुसार बोलायला सांगितलं, असं झालेलं नाहीये. लोक आधी बोलतात आणि व्याकरणकार त्यांच्या बोलण्याला नियमांमध्ये बसवण्यासाठी त्यांच्या मागे मागे धावत असतो. ही व्याकरणकाराची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी त्या त्या काळाला अनुसरून व्याकरण करावं लागतं. आता हा नृत्यगारात गेला असं म्हटलं, त्याच्या निरीक्षणाचं प्रतिबिंब त्याच्या अष्टाध्यायीत कसं दिसतंय याचं एक मनोरंजक उदाहरण सांगते. व्याकरणाविषयीचं व्याख्यान हे मनोरंजक असणं ही खरी असली तरी खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याला पाणिनीचं एक सूत्र कदाचित ऐकून माहित असेल. त्या सूत्राच्या उदाहरणाचे शब्द तर आपल्याला नक्कीच माहिती आहेत. नर्तक असा शब्द आहे. हा नर्तक शब्द नृत धातूला आका प्रत्यय लावून बनतो. मी मधली प्रक्रिया सांगत नाहीये. नर्तक शब्द तुमच्या परिचयाचा आहे म्हणून फक्त सांगतेय. हा माझा व्याकरणाचा तास नव्हे. पण नृत धातूला श्वुन असा प्रत्यय लावावा. तो केवळ नृत धातूला नव्हे, कुठल्याही कलाकाराच्या स्वतः कलाकार असण्याच्या शब्दाचा जर वापर करायचा असेल तर शिल्पीनी श्वुन अशा प्रकारचं सूत्र त्यांनी दिलं. आता या शिल्पीनी श्वुन मध्ये आक प्रत्यय लागला आणि नर्तक शब्द बनला. याच्याच बरोबर आपल्याला माहित असलेला दुसरा शब्द आहे तो म्हणजे नर्तकी. आता नर्तकी ह्याला निश म्हणजे स्त्रीलिंगासाठी दीर्घ ई प्रत्यय लागला आणि नर्तकापासून नर्तकी असा शब्द बनला. हा नर्तकी शब्द नर्तक या पुल्लिंगी शब्दाचं केवळ स्त्रीलिंगी रूप आहे. कधी कधी ती नर्तकाची पत्नी पण असते, पण ती स्वतः नृत्यांगना नसते. पाणिनींनी कलाकार स्वतः असेल तर त्याच्या शब्दबोधासाठी श्वुन सांगितलाय किंवा हा निश सांगितलाय. म्हणजे नर्तकाचं स्त्रीलिंगी रूप नर्तकी आहे हे पाणिनीला सांगायचंय. मग आता जी मुलगी स्वतः नृत्य करते, जी स्वतः नृत्यांगना आहे, तिच्यासाठी असलेला शब्द नर्तिका असा आहे. व्यवहारामध्ये आपण नर्तकी आणि नर्तिका यांच्यामध्ये फारसा भेद करत नाही, पण राजदरबारामध्ये जी सर्वोत्कृष्ट नृत्यांगना ठरते तिला जो किताब मिळतो तो मात्र राजनर्तिका असा असतो. हे आपल्याला सिनेमे पाहून माहीत झाले. पण सामान्य माणूस नर्तकी आणि नर्तिका यांच्यामध्ये कसा भेद करत नाही याचं एक उदाहरण सांगते. एक मराठी गाणं आहे, मुघले आजम सिनेमावरती ते आधारलेलं आहे. त्या गाण्याच्या ओळी अशा आहेत, तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली. आता पाणिनीच्या नियमाप्रमाणे अनारकलीला नर्तिका म्हणायला पाहिजे, नर्तकी नाही. पण आपण व्यवहारामध्ये जरी नियम पाळत नसलो तरी पाणिनींनी नृत्य शाळेत काय होतं याची दखल घेतली. ही गोष्ट महत्वाची आहे. अशा अनेक उदाहरणांवरून पाणिनीची अष्टाध्यायी ही लोकोपयोगी कशी आहे हे आपल्याला नक्की समजतं. आणि म्हणून पाणिनीय व्याकरणाला इट इज अ डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर नॉट प्रिस्क्रिप्टिव्ह असं म्हणतात. संशोधनाच्या भाषेमध्ये जनहिताचा किंवा जनभाषेचा निरीक्षणाचा भाग संपवून मग त्यांनी ह्या नोंदी केल्या आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. पुष्कळ वेळा सूत्र शिकवायला खूप कठीण वाटतात म्हणून पाणिनीय व्याकरणाकडे लोक दुर्लक्ष करतात. पण ही सूत्र शिकणं आणि शिकवणं हा भाग इतका मनोरंजक आहे. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. शाळेमध्ये म्हणजे शाळेपासून आपल्या मनात या व्याकरणाविषयी का भीती निर्माण होते याचा पण विचार माझ्या या वक्तव्यात होईल. दोन गोष्टी आहेत. मुळातच सूत्रांकडे कसं बघावं हे आपल्याला कदाचित नीट शिकवलेलं नसतं. मी माझ्या मुलांना नेहमी असं सांगायची, माझी मुलं म्हणजे माझे विद्यार्थी, की त्या सूत्रांवरती फक्त नजर केंद्रित करा, डोळ्यांनी त्यांना बघा. मी त्यांना वाचा, शिका,
त्यांच्यावरती वक्तव्य करा असं काही म्हणत नाहीये. फक्त डोळ्यांनी बघा, तुमच्या नेत्रांना त्याच्यावरती केंद्रित करा की त्या सूत्रांमध्ये लपलेल्या युक्त्या या तुम्हाला आपोआप दिसायला लागतात आणि त्या सूत्रांमधले शब्द तुमच्याशी बोलायला लागतात. याचं उदाहरण सांगते. ज्या वेळेला आपण कॅमेऱ्यातून एखादा फोटो काढायचं ठरवतो, त्यावेळेला ज्याचा फोटो काढायचा आहे त्याचं आपल्याला त्याच्यावर फोकस करावा लागतो. हल्ली हे खूप सोपं आहे. कारण का की तर एक पिवळी चौकट येते, त्याच्यामध्ये आपलं ऑब्जेक्ट ठेवायचं. पण तरी सुद्धा फोटो काढताना, क्लिक करताना आपला हात थरथरता कामा नये, म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे जाता कामा नये, तरच फोटोचे तपशील नीट उमटतात. तीच गोष्ट सूत्रांच्या अभ्यासाची आहे. म्हणून आपल्या या नेत्रांच्या 2 भिंगांनी जर सूत्रांच्या प्रतिमा मेंदूंवरती स्पष्ट उमटल्या तर सूत्रांच्या अभ्यासामध्ये कसलाही प्रत्यवाय येत नाही. पण तरीही हे व्याकरण कुणालाही मनोरंजक वाटत नाही. याचं कारण शाळेमध्ये व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीतला दोष आहे असं मला वाटतं. फार थोडे शिक्षक मनोरंजक पद्धतीने संस्कृतचं व्याकरण शिकवतात. एक उदाहरण सांगते. आपल्याला संस्कृत व्याकरणातला हा नियम माहिती आहे. आपल्याला जो शाळेत शिकवला होता तसं सांगते. ज्याला घाबरायचं, ज्याला भ्यायचं त्याची पंचमी, असं बाईंनी शिकवलं. ठीक आहे. पाणिनीने हा नियम कसा सांगितला? भीतरार्थानां भय हेतु. भीती वाटण्याच्या परिस्थितीमध्ये ज्याच्यापासून भय असतं त्याचा प्रयोग पंचमी विभक्तीत करावा. हेही ठीक आहे, आम्हाला दोन्ही समजलं. याचं उदाहरण काय? शाळेतलं उदाहरण, अहम व्याकरणात बिभेमी, मला व्याकरणाची भीती वाटते, असं उदाहरण आहे. हे उदाहरण बाईंनी सांगितलं की मुलं वर्गात खिखी हसतात, कारण त्यांना ते खरं वाटलेलं असतं. पण हे उदाहरण ज्यावेळी तुम्ही 10 वेळा अभ्यास म्हणून पाठ करता त्यावेळेला प्रत्येक वेळेला व्याकरण हा घाबरण्याचाच विषय आहे, अशा प्रकारची मानसिकता तयार होते. आणि मग असत्यम आपि सत्याभम, खोटी गोष्ट सुद्धा 10 वेळा सांगितली तर खरी वाटायला लागते. या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही भीती हळूहळू घर करायला लागते आणि ती काढून टाकणं हे शेवटपर्यंत खूप कठीण जातं. विद्यार्थी MA झाल्यावर ज्या वेळेला व्याकरणाच्या अभ्यासामध्ये म्हणजे व्याकरणाच्या संशोधनाकडे वळतो त्यावेळेला 2 निरीक्षणं मला नोंदवायची आहेत. एक तर MA ला व्याकरणाचं स्पेशलायझेशन असून सुद्धा PhD साठी मुलं व्याकरण घेत नाहीत. ती सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी अशा प्रकारच्या विषयांची निवड करतात. म्हणजे संस्कृत व्याकरणाचं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही रोडावत जाते. हळूहळू या विषयातलं संशोधन बंद पडण्याच्या मार्गावर येईल. दुसरं एक माझं निरीक्षण आहे की ज्यांना संस्कृत व्याकरणातच संशोधन करायचं आहे ती मंडळी विद्यापीठाचे संस्कृत विभाग सोडून IIT, MSRTC किंवा AICTE अशा प्रकारच्या तंत्रविज्ञानाशी जोडलेल्या संस्थांमध्ये PhD करायला जातात. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारख्या विद्यापीठाच्या संस्कृत विभागांनी स्वतःला नवीन टेक्नॉलॉजीशी जोडून घेणं आणि संशोधनामध्ये त्याचा वापर करणं याच्यासाठी स्वतःला सक्षम करायला लागेल. संस्कृत व्याकरणामधल्या संशोधनाची ही नवी दिशा आता उघडली आहे. आपण त्या दिशेने प्रवास करायला हवा. आणखीन एक महत्त्वाचा संशोधनाचा विषय म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र आणि भाषाशास्त्र. व्युत्पत्तीशास्त्र म्हणजे शब्दाच्या मुळाशी जाण्याची प्रवृत्ती. एखादा शब्द कसा जन्मला किंवा कसा जन्मतो याविषयीचे नियम यास्काचार्यांच्या निरुक्तामध्ये नोंदवलेले आहेत. यास्काचार्यांनी इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये निरुक्त या नावाची संहिता लिहिली आणि शब्दांचा उगम कसा व्हावा याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलं. त्याच ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय,
एतन्निरुक्तम म्हणजे तदिदम व्याकरणस्य कार्त्स्न्यम. म्हणजे काय? निरुक्ताच्या अभ्यासाने व्याकरणाला परिपूर्णता येते. म्हणून व्युत्पत्तीशास्त्राचं संशोधन हे सुद्धा व्याकरणशास्त्राच्याच संशोधनाची नवी दिशा आहे, हे आपण मान्य करायला हवं. तीच गोष्ट भाषाशास्त्राची. भाषाशास्त्र आपल्याकडे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, पण पाश्चात्यांनी ते पुढे आणल्यानंतरच आपल्याला या शास्त्राची शास्त्र म्हणून जाणीव झाली, असा एक विचार समाजामध्ये रूढ आहे. वास्तविक भाषाशास्त्राचा उगम सुद्धा ऋग्वेदात आहे. आता या माझ्या वाक्यावरती लोक उपहासाने म्हणणार आहेत हे मला माहित आहे, काय की यांच्या प्रत्येक शास्त्राचा उगम ऋग्वेदातच असतो. पण बऱ्याच अंशी ही गोष्ट खरी आहे, आणि म्हणून चत्वारी शृंगा त्रयोस्य पादाः हा जो त्यातला विचार आहे तो ऋग्वेदात आहे, तो भाषाशास्त्रीय विचार आहे. आणि केवळ वेद नव्हे, पाणिनी, कात्यायन, पतंजली आणि अगदी अलीकडचा म्हणजे आपल्या दृष्टीने तो लांबच आहे, पण 5000 वर्षांपूर्वीच्या हिशोबाने जवळचा असलेला भर्तृहरी, ही जी भाषाशास्त्रातली 5 विद्वान मंडळी, ती पाश्चिमात्य भाषाशास्त्रज्ञांना सुद्धा दैवत वाटतात. या दृष्टीने विचार केला तर आपण व्युत्पत्तीशास्त्र आणि भाषाशास्त्र यामध्ये सुद्धा विविध प्रकारचं संशोधन करू शकतो. आणखीन एक मनोरंजक विषय सांगते. भाषेमध्ये जसे नवे शब्द येतात तसे संस्कृतातून दुसऱ्या भाषेत गेलेले, दुसऱ्या भाषेतून संस्कृतात आलेले असे पण शब्द आहेत. त्यांचा अभ्यास हा अतिशय मनोरंजक असतो. शब्द इकडून तिकडे जाताना त्यांचा उच्चार बदलतो, त्यांची रचना बदलते, त्यांची अर्थछटा बदलते, त्यांची लेखन पद्धती बदलते, पण शब्दाचा मूळ गाभा तोच राहतो. यांचा अभ्यास हा अतिशय मनोरंजकच नव्हे तर बौद्धिक आनंद देणारा आहे. एक उदाहरण सांगते. अलीकडे आपण आपली मातृभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, राष्ट्रीय भाषा यापैकी कोणतीही भाषा शिकू इच्छित नाही, पण जॅपनीज, जर्मन, चीनी, फ्रेंच या विदेशी भाषा शिकण्याकडे आपला कल वाढतोय. हरकत नाही, भाषा शिकताय ना, आनंदाची गोष्ट आहे, कारण त्या भाषांचा संबंध इकॉनॉमीशी जोडलाय. संस्कृतचा संबंध तसा मार्केटिंगशी नाहीये, आणि म्हणून परदेशी भाषा शिकण्याकडे आपला कल आहे. हरकत नाही. मग त्या परदेशी भाषांमधल्या शब्दांचा संस्कृत मधल्या शब्दांशी काही ताळमेळ घालता येईल का? तुम्ही जी कोणची परदेशी भाषा शिकत असाल त्यातले काही महत्वाचे शब्द हे संस्कृतची काही साम्य दाखवतात का, असा पण विचार करता येईल. आणि हा जेव्हा मी विचार करते त्यावेळेला काव्यशास्त्रज्ञ जो म्हणतात की काव्यानंद हा ब्रह्मानंद सहोदर असतो, तशा प्रकारचा हा शब्दांचा अभ्यास सुद्धा मला ब्रह्मानंद सहोदरच वाटतो. 2 उदाहरण सांगणार आहे. मी जपानमध्ये होते त्यावेळेला ही 2 उदाहरणं माझ्या समोर आली. मला अशी एक वाईट सवय आहे बरं का, की कुठलाही नवीन शब्द आला ना की त्याच्याशी साम्य दाखवणारा आपल्याकडे काही आहे का असा विचार आपोआप माझ्या मनात येतो. मी मुद्दाम करते असं नाही. पण असं असताना मी जपानमध्ये गेले, तिथे साकुरा या शब्दाशी माझा परिचय झाला. साकुरा म्हणजे ब्लॉसम, विशेषतः चेरी ब्लॉसम. जपानमध्ये चेरी ब्लॉसम हा एका विशिष्ट कालावधीत अवतरतो, त्याचा ते महोत्सव साजरा करतात. तिथे त्या 2 दिवशी सुट्टी असते. हा ब्लॉसम म्हणजे हा फुलांचा बहर. या चेरींना फळं येत नाहीत, ही फक्त फुलं असतात. पांढऱ्या रंगाची, फिकट गुलाबी रंगाची किंवा जांभळ्या रंगाची एकाच झाडावर फुललेली अशी वेगवेगळ्या रंगाची ही फुलं असतात. आणि हा जो ब्लॉसम आहे हा साधारणपणे दक्षिणेकडून उत्तरेकडे जसं जसं तापमान वाढत जाईल त्या दिशेने प्रवास करतो. आता हा जो ब्लॉसम आहे त्याच्या झाडावरती काही पूर्ण उमललेली फुलं आहेत, काही अर्धोन्मिलित आहेत, काही उमलू पाहणाऱ्या कळ्या आहेत, तर काही पानाच्या बेचक्यातून नुकत्याच फुटलेल्या कळ्या आहेत. या साकुराला जवळ जाणारा संस्कृतमध्ये सांकुर कोरक असा शब्द आहे बघा. स अंकुर कोरक म्हणजे कळ्या. तर स क र आ या अक्षरांचं, स्वरांचं आणि व्यंजनांचं साधर्म्य दाखवणारा साकुरा शब्द आहे असं मला जाणवलं.
आता मला एक जाहिरात माहिती आहे साकुराची, ती म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जो रोल घातला जातो, ती जी फिल्म बनवणारी कोडॅक सारखी कंपनी होती, त्यांनी साकुरा असं म्हणून एक किमोनो पिवळ्या रंगाचा घातलेली जपानी बाई त्यामध्ये चित्रित केली होती आणि त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, इफ यू आर ब्युटिफुल वी विल कॅप्चर युअर ब्युटी, इफ यू आर नॉट वी विल मेक यू ब्युटिफुल. का? की साकुरा हे निसर्गतः प्राप्त झालेल्या सौंदर्याचं लक्षण आहे, अशी त्याच्या मागची कल्पना असल्यामुळे हा सांकुर कोरक शब्द त्याच्या जवळ जाणारा आहे असं मला वाटलं. असे अनेक शब्द सांगता येतील. वेळेचं थोडंसं भान राखून मी याच्यातून असं सुचवेन की अशा प्रकारचा नव्या नव्या भाषांचा आपल्या भाषांशी जो समन्वय आपल्याला घालता येईल अशा प्रकारच्या रचना आपण केल्या पाहिजेत. लोकांना याच्यात बादरायण संबंध सुद्धा वाटे ना. आपल्याला ते संशोधनातून सापडलंय, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून संशोधनाच्या नव्या दिशा कशा असतील यांचं मी थोडक्यात विवेचन केलं. आता शेवटचा मुद्दा, ज्याच्यामध्ये मी माझ्या व्याख्यानाचं समालोचन करणार आहे. कदाचित समालोचन दुसरे करतील, मी समापन करणार आहे असं मी म्हणते. वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये अशी ओळ येते, स भूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. हे वर्णन त्यांनी तिथे पुरुषाचं केलंय. तत्वज्ञ लोक हीच पंक्ती 6च्या ऐवजी तत् ब्रह्म असं म्हणून ब्रह्माला लावतात, ब्रह्म्याला नव्हे. तर मला असं वाटतंय की हा जो तो 6 आहे तो व्याकरणकार त्याच्या जागी शब्द हा असा शब्द बसवतात आणि मग शब्द हा विश्वाला व्यापून 10 अंगळ कसा वर उरला आहे अशा प्रकारची कल्पना म्हणजे तत्वज्ञानातल्या ब्रह्माशी सादृश्य असं दाखवत असल्यामुळे भर्तृहरींनी सुद्धा शब्द ब्रह्माची कल्पना समोर मांडली. तेव्हा जुन्या अभ्यासातून नव्य वैयाकरणांनी ज्याची सुरुवात केली आहे ते प्रकल्प आपण नव्याने हाती घेऊन या संशोधनाच्या आपल्या दिशा बदलल्या पाहिजेत आणि समाजाभिमुख आपलं संशोधन होईल असं पाहिलं पाहिजे. व्याकरण विषयक विवेचन करण्याचं आणि ते ठराविक वेळात फक्त कॅमेऱ्यापुढे कोणीही श्रोता समोर नसताना हा एक चॅलेंजिंग जॉब असतो, त्याला शिवधनुष्य असं म्हणतात. माझं हे वेबवरचं पहिलंच व्याख्यान होतं, त्यामुळे त्याची जमवाजमव करण्यासाठी एका संशोधन प्रकल्पासाठी जेवढे परिश्रम करावे लागतात तेवढे मी खरोखर केलेत. आता ह्या विषयातलं मला काही साधलं की नाही साधलं हे परीक्षक म्हणून तुमच्यावरती सोपवून मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार, धन्यवाद. अतिशय सुंदर व्याख्यान झालंय बाई. आणि मराठीमध्ये मी मुद्दाम ह्याच्यासाठी म्हटलं होतं की बरेचदा आपली जी मुलं आहेत ह्या मुलांना पहिलेपासून संस्कृतचा धडा नसल्यामुळे त्यांना अंगवळणी एकदम संस्कृत पडत नाही आणि व्याकरणासारखा असलेला बोजड विषय हा जर पुन्हा संस्कृतमध्ये झाला असता तर तो कदाचित त्यांना पचनी देखील पडला नसता. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की आपण मराठीतच घेऊया, कारण विद्यार्थ्यांना जे आहे त्या असाइनमेंट, प्रोजेक्ट, डेझर्टेशन हे सगळं त्यांना करावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून जर त्यांना आधीच खाद्य मिळालं तर कदाचित आता कोरोनाच्या काळात ते जे घरी बसलेले आहेत तेव्हा ते काहीतरी काम त्याच्यावर करू शकतील. म्हणजे आम्ही त्यांना गाईडलाईन दिलेले आहेत, पण तरी सुद्धा अजून काही काम करण्यासाठी तुमच्यासारख्या विद्वानांना मुद्दाम इथे आमंत्रित केलं आणि संशोधनाचे अंतरंग, संशोधनाची नवी दालनं हा विषय मुद्दाम त्या दृष्टिकोनातूनच ठेवलेला आहे. आणि त्याला खरंच तुम्ही जे काही बोललात ना की आभासी रूपाने आहे, श्रोता कुणीही नाही, ही खरंच खूप कठीण जबाबदारी आहे, पण तरी सुद्धा ती तुम्ही लीलयात पेललेली आहे. कारण मी आधीच उल्लेख करताना तुमच्या कार्यकुशलतेविषयी उल्लेख केला आणि त्यामध्ये तुमचे हे सगळे गुण जे आहेत ते आलेले आहेत. विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगायचंय की त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पुढ्यात जे आलेले आहेत असाइनमेंट, प्रोजेक्ट, त्यांनी पुढे जावं आणि त्यातून बाईंनी संगितलेलं संशोधन हे किती रंजक होऊ शकतं याची अगदी साधी साधी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करताना त्यामध्ये संस्कृतचं काही साम्य दिसू शकतं का? आपण जे काही रोजच्या व्यवहारात शब्दप्रयोग वापरतो त्याचा किती संस्कृतशी जवळचा संबंध आहे याविषयी बाईंनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना
यदा किंचिज्ञो अहम दीपम इव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञो अस्मि इति अभवत अवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा मूर्खोस्मी इति ज्वरः इव मदो मे व्यपगतः. विद्यार्थ्यांना नक्कीच अशाच प्रकारचा काहीतरी बोध झाला असेल की नाही मला सगळंच येतं, मला समजलंय. अरे पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा किती समजलंय हे केव्हा कळतं? जेव्हा बुधजन सकाशात तुमच्यासारखे विद्वान लोक त्यांच्या पुढ्यात काहीतरी मांडतात तेव्हा त्यांना कळतं, अरे हो असा काहीतरी विचार मांडायला पाहिजे होता, असं काहीतरी करायला पाहिजे होतं. आणि तेव्हा मग त्यांचा जो काही ज्वर आहे तो मदज्वर जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. तर अशा प्रकारे बाई तुम्ही खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे आलेले सगळेच व्याख्याते अतिशय सुंदर रूपाने बोलून गेलेले आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नती दिशती पापम अपा करोती चेतः प्रसादयती दिक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथय किम न करोती पुंसाम. अशा प्रकारे सज्जनांची संगत आपल्याला 6 दिवस पूर्ण समारोहामध्ये मिळालेली आहे. आणि ह्यामधून ह्या सज्जनांच्या संगतीमुळे आपल्यामध्ये आपली बुद्धीची मरगळ घालवल्या गेली, संभाषणात सत्याचे शिंपड केले जाते आहे, मान मान्यता आपल्याला मिळते आहे, नावलौकिक आपल्याला प्राप्त होते, मन प्रसन्न ठेवले जाते, पाप दूर करते आहे. माणसाच्या बाबतीत ही सत्संगती काय बरं करत नाही? सगळंच करतंय. आणि त्यामुळेच आपल्या समारोहात आलेल्या सगळ्या सन्माननीय अतिथींनी अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून उद्बोधन आपलं केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या बुद्धीला एक वेगळी चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे असं मला दिसते. तर अशा प्रकारे बाईंचं व्याख्यान अतिशय सुंदर झालेलं आहे. लातूर, अमरावती, नागपूर इथली सुद्धा विद्यार्थी किंवा शिक्षकगण आपल्याला युट्यूबवर सुद्धा जॉईन झालेले आहेत असंही आपल्याला दिसून येत आहे. तर शकुंतला मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाची धुरा सांभाळावी. शकुंतला मॅडम. नमस्कार. एक मिनिट शकुंतला, आभार प्रदर्शन केलं की लोक निघून जातील. तत्पूर्वी मी एक आभासी आपण फोटो घेऊया. हे माझं विसरलं एकदम, कारण माझा पिल्लू जो मध्येच आलाय. तर आपण एक आभासी फोटो घेऊया. अजय किंवा पंकज, रोहित असल्यास रोहित, फोटो क्लिक करा. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ जे आहेत ते ऑन करावेत, म्हणजे एक आपला आभासी ग्रुप फोटो जो आहे तो आपल्याला घेता येईल. ओके, सगळ्यांनी आपापले, विना लोंढेबाई, वेदा, शकुंतला गावडे, सगळ्यांनी आपले व्हिडिओ जे आहेत ते ऑन करावे. शोभा सहस्त्रबुद्धे, रेखा कदम सगळेच आहेत, त्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा, म्हणजे एक आभासी फोटो आपला ग्रुप फोटो निघेल. ओके ओके, मी घेतला एक फोटो. थँक्यू. चला, तर पुढची जबाबदारी आता शकुंतला मॅडम. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का किंवा काही बोलायचं आहे का मॅडमच्या वक्तव्यावरती? तर बोलू शकता. 2 मिनिटं. मी बोलू का? चालेल. हो बोला, पिल्लई सर बोला. उमा मॅडम, खूप खूप धन्यवाद. खरंच एकदम खूप बरं वाटलं ऐकून, एस्पेशली रिसर्च बद्दल. एकच प्रश्न होता, हाऊ डू वी इन्स्पायर स्टुडंट्स टू गेट इन टू फंडामेंटल रिसर्च? कारण खूप म्हणजे हे अवघड विषय आहे आणि सर्वांमध्ये ते होत नाही हे पण मला माहिती आहे, पण हाऊ डू वी इन्स्पायर दम? थोडंसं मार्गदर्शन दिलं तर चांगलं वाटेल. वास्तविक या प्रश्नाचं उत्तर हे थोड्या वेळामध्ये देणं थोडं कठीण आहे, पण तरी सुद्धा प्रश्न विचारलाच आहे तेव्हा उत्तर द्यायलाच हवं. या स्वतःवरती घालून घेतलेल्या नियमानुसार मी असं सांगेन की हा प्रश्न म्हणजे फंडामेंटल रिसर्चचा प्रश्न हा फक्त संस्कृत व्याकरणापुरता मर्यादित नाहीये, शास्त्राच्या अभ्यासांमध्ये सुद्धा हाच दिसतो. कारण शास्त्रांमध्ये जे सध्या रिसर्च चाललेत ते सगळे अप्लाइड सायन्स मध्ये चाललेले आहेत. त्यामुळे बरोबर केमिस्ट्री या सर्वांना सुद्धा हा प्रश्न पडतोच आहे की मुलांना फंडामेंटल्स कडे कसं वळवायचं. यातली मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला अशा प्रकारची मनोधारणा असलेल्या विद्यार्थ्यांचं चयन करायला पाहिजे, त्यांना शोधून काढलं पाहिजे. कारण असा फंडामेंटल रिसर्च ये सबकी बात नहीं है, ये सबके बस की बात नहीं है. आणि म्हणून
सगळ्यात पहिली गोष्ट करा की तुमच्यामधले टॅलेंटेड विद्यार्थी जे आहेत तुमच्या हाताखालचे, त्यांना या विशिष्ट संशोधनासाठी तयार करा. त्यांना ट्रॅडिशनल ज्ञानाचं तर महत्व सांगाच, पण संस्कृतच्या बाबतीत बोलायचं झालं तर नव्य न्याय, नव्य व्याकरण अशा प्रकारच्या नवीन विचारधारा या पुष्कळ वर्षापासून, म्हणजे संस्कृतच्या बाबतीत तर नागोजी भट्टापासून या सुरूच झालेल्या आहेत, पण त्यांच्यावरती जास्ती फोकस झालेला नाही. आपण अजूनही पाणिनीची सूत्र आणि भाष्य यांच्यामध्ये अडकून पडतोय. आणि मी म्हटलं तसं त्या विषयांच्या क्लिष्टतेवरच आतापर्यंत भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधनाकडे किंवा भाषाशास्त्रीय सिद्धांतांकडे मुलं वळत नाहीयेत. म्हणून या मुलांना नवीन चेतना, प्रेरणा देण्यासाठी केवळ व्याकरणाचा विचार न करता आपण व्युत्पत्तीशास्त्र, भाषाशास्त्र आणि त्यांची व्यवहारात दिसणारी उदाहरणं ही जर प्रथम त्यांच्या नजरेसमोर आणली, तर मग नदी सागराला मिळते तिथे बघण्यात जे सौंदर्य आहे ते तिच्या उगमाशी सुद्धा जाऊन बघावं, कारण उगमाचं सौंदर्य वेगळं असतं. या अर्थाने मुलं फंडामेंटल्सकडे वळतील असं मला वाटतं. पण प्रत्यक्षात याच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यांची चर्चा आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा करू. खूप खूप धन्यवाद. बरं वाटलं. यू हॅव इन्स्पायर्ड मी मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. Ma'am, I had one question. Suchitra madam. बोला. Namaskar madam. Uma ma'am. नमस्ते. Namaste. Ma'am, it was a fantastic lecture on नाव research. सांगा तुमचं, कारण आभासी याच्यात सगळ्यांचे नाव कळत नाहीत. कोण बोलतंय ते? Okay ma'am, Subramanian Chidambaran here. ओके, सुब्रमण्यम बोल. I could be there only for a year when you were there within the university. For about a year or so, I could see you there. Oh. Ma'am, it was a fantastic lecture bringing out the realities of research world. Beautiful. Ma'am, one question I had was, we spoke about the research students who are coming into this field. What is your opinion about the research guides who are there? Are they able to guide the students to the required level of, like, for example, you mentioned about certain areas which is not necessarily useful to the society. We are taking up very simple topics or topics which are again and again repeated. Mhm. So ma'am, what is your idea about the research guides? You think that there something has to be done there? Yeah, definitely. As we say about the students, first it is true about the teachers also. Nowadays, the sthiti, dasha, as I have said, is not that satisfactory. Till the generation of mine and before, the situation was different. But because the level of PhD research, the requirements of PhD research, the goals of research are changing, and therefore the expertise that is required for the guide is also changing. I will tell you one thing, because I am working somewhere in UGC. I know a few things which you also know, because there are a few issues which I don't know, but you people know. But see, the problem is, how do you get guideship now? Just you have completed your PhD, and if you are assistant professor, you are allowed to guide 4 students. Now, a few months back, you have completed your research. Somehow, you have succeeded in getting your PhD, but you have not yet digested the research methodology. And therefore, this nyunata, this kami, this drawback is certainly seen in some guides, not all. Those who study properly, those who get good guides for themselves, they are trained to be guides. But what we can do is, we can have workshops for months or 2 months to create new guides. Yes, no doubt, they are researchers, they are good students, they have capacity to convince, but still, guideship is a different job. And as in every job,
you have to go with the candidature of that particular job. If you are working in the bank and if you are BSc, MSc, you will have to get training to work in the bank. In the same way, even if you are teacher, if you are scholar, gold medalist, that does not mean that you will be a good guide. So my suggestion is, there are some drawbacks about some guides, not all, but to recover from them, we require a certain kind of training for which we can have workshops on it. Namaste. थँक्यू मॅडम. प्रश्न विचारायचे नव्हते असं मी सांगितलं होतं, पण तरी काही जणांची इच्छा होती की प्रश्न विचारायचे आहेत, म्हणून म्हटलं की होऊन जाऊ देत एक दोन. एक प्रश्न युट्यूब वरती दिसतोय की निरुक्त शिकवायला अभ्यासक्रमात असावं का, आणि असलं तर ते किती प्रमाणात असावं, असा एक प्रश्न सुद्धा विचारलाय. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार माझा नाही, कारण सिलेबस आणि त्याच्यामधली युनिट्स हे बोर्ड ऑफ स्टडीज ठरवतात. तेव्हा हा प्रश्न बोर्ड ऑफ स्टडीजच्या मेंबरशी चर्चा करण्याचा आहे. तरी पण उत्तरादाखल मी असं म्हणेन की केवळ व्याकरणाच्याच अभ्यासात नव्हे, तर संस्कृतच्या किंवा कोणत्याही भाषेच्या अभ्यासामध्ये शब्दांच्या व्युत्पत्तीचा विचार हा अत्यंत मूलभूत विचार आहे आणि तो सर्व अभ्यासक्रमांमध्ये असायलाच हवा. आता त्याचं पर्सेंटेज किती हे त्या बोर्डांनी ठरवायचं, पण असणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू मॅडम. शकुंतला मॅडम, आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. डॉक्टर उमा वैद्य मॅडमच्या भेटीचा योग आज येणं म्हणजे खरंच आनंदाचा विषय होय. पण त्यांचं व्याख्यान ऐकणं आणि ते सुद्धा व्याकरणावरचं व्याख्यान ऐकणं म्हणजे तर बौद्धिक आनंदच. व्याकरण आणि भाषाशुद्धी याकडे होणारे दुर्लक्ष हा आजच्या काळातील चिंतनीय विषय आहे. डॉक्टर उमा वैद्य मॅडमनी या प्रकारचे दुर्लक्ष, भाषाशुद्धीकडे होणारं किंवा व्याकरणाकडे होणारं दुर्लक्ष आपल्याला पुन्हा एकदा चित्रलिपीकडे घेऊन जाऊ शकेल या धोक्याची जाणीव करून दिली. संशोधनाचा घसरणारा दर्जा, गुणवत्ता या महत्वाच्या मुद्द्याला तर त्यांनी हात घातलाच, शिवाय त्याची योग्य कारणमीमांसा स्पष्ट केली. आणि संशोधन हे संशोधनासाठी व्हायला पाहिजे, ज्ञानासाठी ज्ञान या प्रकारचं असायला पाहिजे, समाजोपयोगी असायला पाहिजे, असा एक महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी भाषिक संशोधनातून संस्कृत अध्ययन व अध्यापनाची पद्धत कशी अधिकाधिक प्रभावी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, हा मोलाचा संदेश देखील त्यांनी दिला. व्याकरणाची व्याख्याने केवळ शुष्क उदाहरणे देऊन न शिकवता रंजक उदाहरणे द्यावीत आणि ते अधिकाधिक रंजक करावे व त्याचप्रमाणे सूत्रांची लोकोपयोगिता सुद्धा सांगावी, याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधले. व्याकरण संशोधनाच्या अनेक दिशा त्यांनी अत्यंत रंजकपणे उलगडल्या. वैद्य मॅडमचे व्याख्यान खरंच सूत्र या संज्ञेप्रमाणे अल्पाक्षर, असंदिग्ध, सारवत, विश्वतोमुखम असं तर होतच, शिवाय एखाद्या भाष्याप्रमाणे त्यात सुबोधता, सुस्पष्टता व तर्कशुद्ध विवेचन देखील होते. विभागातर्फे डॉक्टर उमा वैद्य मॅडमना मी मनःपूर्वक धन्यवाद देते व पुन्हा पुन्हा त्यांच्या भेटीचा योग यावा व पुन्हा पुन्हा तीच म्हणजे त्यांची व्याकरणावरची किंवा इतर देखील शास्त्रांवरची व्याख्यानं ऐकण्याचा योग आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापक वर्गाला सुद्धा मिळावा अशी इच्छा मी इथे व्यक्त करते. या व्याख्यान मालिकेला उपस्थित राहिलेले सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, प्राध्यापकगण, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संशोधक यांचे देखील मनःपूर्वक आभार. तांत्रिक सहाय्य देणाऱ्या UCC विभागाचे देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आजचं व्याख्यान म्हणजे संपूर्ण व्याख्यान मालिकेचाच समारोप होईल. त्यामुळे सर्वच व्याख्यात्यांचे पुन्हा एकदा विभागातर्फे मनःपूर्वक आभार आणि श्रोतृगणाचे सुद्धा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. थँक्यू शकुंतला. विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, फीडबॅक लिंक तुमची युट्यूब चॅट बॉक्स मध्ये आणि झूम लिंक वरती सुद्धा दिलेली आहे. ती लिंक संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेमध्ये चालू होईल, तेव्हा तुम्हाला ती फीडबॅक लिंक भरून द्यायची आहे. त्यामध्ये आपण साधारणतः आता काय झालेलं आहे की सगळीकडे वारं वाहू लागलेलं आहे सेमिनार, वेबिनार यांचं,
आणि त्यामुळे विद्यार्थी उपस्थित न राहता सुद्धा सर्टिफिकेट्स घेत आहेत असंही दिसतंय. आणि म्हणून आपण त्यात आपल्या सेमिनार विषयी असणारी जी काही प्रश्नमंजुषा आहे ती त्यात ऍड केलेली आहे. आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना निदान 50% गुण मिळतील त्यांना सर्टिफिकेट निश्चित मिळणार आहे. प्रश्न अगदी सोपे आहेत. जी व्याख्यानं झालेली आहेत त्या व्याख्यानांवरती आधारितच अशी प्रश्नमंजुषा त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 8 ते 8:30 वाजेपर्यंतच फक्त ती फीडबॅक उपलब्ध राहील, तेव्हा ती अवश्य भरून द्यावी. दुसरं एक असं सांगायचं होतं की विद्यार्थ्यांना त्यांचे अभिप्राय देण्यासाठी सुद्धा आपण 8:30 नंतर त्यांना त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते ओपन करून देऊ. म्हणजे व्याख्यानमालेविषयी त्यांना जर काही सूचना द्यायच्या असतील पुढच्या दृष्टिकोनातून आयोजनासाठी, किंवा त्यांना जर काही मत मांडायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप जे आहे चारही ते 8:30 नंतर ओपन राहतील. त्यावर आपण आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया नोंदवू शकता. ह्यामध्ये मला विद्यार्थ्यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करायचंय की त्यांनी मला खूप मोलाची मदत केलेली आहे. प्रत्येक व्याख्यानाचं व्याख्यान झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मला वृत्त बनवून देण्याची कामांमध्ये सुमेधा देशपांडे, सुरुची पासलकर, प्रीती मांडलकर, काश्मीरा कैलाशी, नीरज सावंत आणि पंकज ठोंबरे यांनी मोलाची कामगिरी निभावलेली आहे. त्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप त्यांचं कौतुक आहे. पंकजनी मला बऱ्याच ठिकाणी तांत्रिक सहाय्य सुद्धा देण्यासाठी मदत केलेली आहे. अजय पेंडसे यांनी सुद्धा तांत्रिक बाजू आणि पत्रिका बनवण्याचं कामगिरी शकुंतला आणि अजय पेंडसे या दोघांनी सुद्धा व्यवस्थितपणे निभावलेली आहे. त्यामुळे त्यांचेही हार्दिक अभिनंदन आणि खूप त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. यासोबतच आज आपल्या व्याख्यानमालेचा समारोप आहे आणि या सर्व व्यक्तींच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला सुफळ संपूर्ण झालेली आहे. त्यात व्याख्यात्यांच्या जी म्हणतो ना आपण व्याख्यानं होती ती व्याख्यानं म्हणजे अगदी त्याच्यावरती काय म्हणू आपण सोनेरी मुलामा दिलेलं असं वर्ख असलेला असा आपल्याला कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे संस्कृत सप्ताह समारोहाच्या निमित्ताने आयोजित असलेलं मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत स्त्री वैभव या व्याख्यानमाल्याच्या यशाचे गमक म्हणजे माझे सहकारी, सर्व शिक्षक सहकारी, सगळे शिक्षकेतर कर्मचारी सहकारी, त्यानंतर माझे विद्यार्थी मित्र आणि सर्व व्याख्याते या सगळ्यांचे पुनश्च मी एकदा अभिनंदन करते आणि त्यांना पुन्हा पुन्हा अशाच भेटीसाठी आपण पुन्हा पुन्हा भेटूया यासाठी आमंत्रण सुद्धा आतापासूनच देते. म्हणजे परत मला बोलवण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल. वेगवेगळ्या ठिकाणाहून पंकजा वाघमारे मॅडम आपल्या सोबतीला होत्या, रुपाली कविश्वर मॅडम होत्या, प्रोफेसर हरिराम मिश्र यांनी सुद्धा शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत. आज ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांची येण्याची इच्छा होती असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. त्या सगळ्या विद्वान लोकांचे मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार मानून मी या ठिकाणी आपला आजचा कार्यक्रम संपलेला आहे असे घोषित करते आणि पुनश्च एकदा पुन्हा भेटूया असे म्हणून इथे विराम देते. धन्यवाद. रोहित, मीटिंग संपलेली आहे किंवा शकुंतला मॅडम बंद करावी मीटिंग. होत नाहीये का मॅडम मी करू का बंद? माझ्यामध्ये हा, कर, शक्यता कर. होत नाहीये. हा मग कर ना.